खेड तहसील कार्यालयात येणाऱ्या वकिलांशी गैरवर्तन करणारे नायब तहसीलदार मदन जोगदंड यांचा वकील संघटनेकडून निषेध। खेड बार असोसिएशन कडून प्रांत आणि तहसील कार्यालयावर बेधडक मोर्चा। मुजोर अधिकाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे या घोषणांनी तहसील कार्यालय परिसर दणाणला। एसटी दरवाढी विरोधात राजगुरुनगर येथील जुना पुणे नाशिक महामार्ग शिवसैनिकांनी रोखला। आमदार बाबाजी काळे आणि जिल्हा प्रमुख अशोक खांडेभराड यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली महामार्गावर एसटी बस रोखत केलं निषेध आंदोलन। एसटीची दरवाढ मागे घेण्याची शिवसेना उभाटा पक्षाकडून मागणी। खेड तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संजय शेटे, उपाध्यक्षपदी रामचंद्र सोनावणे तर कार्याध्यक्षपदी रोहिदास गाडगे, सचिवपदी सलग तिसऱ्यांदा किरण खुडे यांची बिनविरोध निवड। मातृसंस्थेसोबत राहून पत्रकारांच्या हक्कासाठी लढत राहणार असल्याचं नवनिर्वाचित अध्यक्षांनी केलं स्पष्ट। आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 90 बेवारस वाहनं। पोलीस निरीक्षक BS नरके यांनी प्रसिद्ध केली बेवारस वाहनांची यादी। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामधील उपायुक्त कार्यालयाकडे बेवारस वाहनांचा लखोटा। राजगुरुनगर येथील सिद्धेश्वर स्पोर्ट्स क्लब संघाचा खेळाडू संजय बोराडे राष्ट्रीय शूटिंग बॉल स्पर्धेसाठी पात्र। ओरिसा इथे झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्र संघात संजय बोराडे याची झाली होती निवड। स्पर्धेसाठी उद्योजक जयंत घोरपडे यांचं मार्गदर्शन। राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाला उपविजेते पदावर मानावं लागलं समाधान। खेड पोलीस ठाण्यातील 7 कर्मचाऱ्यांची शिपाई पदावरून हवालदार पदावर बढती। सुनील बांडे, निलेश कोळसे, जिजाबापू बिडकर, किरण हरेल, संतोष कंठाळे, रमेश दाते, गणेश जाधव यांची पोलीस हवालदार पदावर नियुक्ती। विजय रहातेकर यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर बढती। पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत गोडगे यांच्या हस्ते कर्मचाऱ्यांना फीत प्रदान। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीमधील 20 वर्षापूर्वीचा कारभार आणि अन्य दप्तर तपासणी संशयाच्या भोवऱ्यात। नोकरी भरती प्रक्रियेवर सोमवारी पुण्यात सुनावणी। अर्जदार राम गोरे, बाजार समिती आणि सहाय्यक निबंधक यांची जिल्हा निबंधकांकडे संयुक्त सुनावणी होणार। सत्ता बदलानंतर बाजार समितीमधील कारभाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर। वाडा येथील माळ वस्तीवर 65 वर्षीय मनोहर शिवराम वाडेकर या शेतकऱ्याच्या घरात चोरी। घराच्या मागील दरवाजाची लोखंडी जाळी उचकटून चोरट्याचा घरात प्रवेश। बेडरूम मधील कपाटातून चोरट्यांनी 1.25 लाखाच्या दागिन्यावर मारला डल्ला। पहाटे 1 ते 2 च्या सुमारास घडला प्रकार।